लॉग इन करा मुंबईतक.in वर. नमस्कार, मी केदार जोशी, रेडिओ सिटी 91.1 पुण्याचा आणि मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आजचा विषय बराच इंटरेस्टिंग आणि प्रत्येकाच्या मनात पडलेले प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तर आपण आज घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे चालू सगळ्यात मोठं वॅक्सिनेशन ड्राईव्ह आणि याला घेऊन लोकांच्या मनात सुरुवातीपासूनच प्रश्न आहेत. एक म्हणजे वॅक्सिन इतक्या लवकर बनली कशी, त्यानंतर ही तेवढी सेफ आहे का, आणि त्यानंतर घ्यावी तर कुठली घ्यावी, काही लोकांच्या मनात प्रश्न. आणि हे सगळे प्रश्न लोकांच्या मनात असताना अजून एक मोठा प्रश्न की कोविशिल्डच्या 2 डोसेज मधलं अंतर हे वाढवण्यात आलं. असं म्हटलं हे का, याचा काही फायदा आहे का, डोसेज आपल्याकडे नाहीयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला, याबद्दल जर आपण क्लिअरिटी घेऊयात आपल्या एक्सपर्ट कडनं. मुंबईतक.in ची हरिता आपल्यासोबत आहे. हरिता, या लाईव्ह मध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू केदार. काय सांगशील, सगळ्यात पहिला प्रश्न मला सांग की तू वॅक्सिन घेतलीस? मी अजून तरी वॅक्सिन घेतलं नाही, कारण की 18 वर्षांवरच्यांसाठीचं वॅक्सिनेशन सध्या आपल्याकडे थांबलेलं आहे. त्यामुळे जेव्हा ते सुरू होईल तेव्हा निश्चितच मी वॅक्सिन घेईन. शुअर, ऑल द बेस्ट. तुझा नंबर लवकर लागो. पण त्या मला काही प्रश्न तुला विचारायचे. प्रश्न आहेत की कोविशिल्ड मधल्या जे वॅक्सिन आहे त्याच्या 2 डोसेज मधील अंतर वाढवण्यात आलं, तर हे का वाढवण्यात आलं? येस, सगळ्यात पहिले तर पुन्हा आपण पुण्यापाशी येऊन थांबतोय, कारण की कोविशिल्ड ही लस सिरम इन्स्टिट्यूट कडून निर्मिती त्याची होते आणि पुण्यातच ह्याची निर्मिती होते. त्यामुळे हा पुन्हा जो पूर्ण देशासाठीचा प्रश्न आहे तो पुण्यापासून येऊन सुरू होतोय. तर 2 या डोस मधलं अंतर का वाढवलं? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने या संदर्भात एक अभ्यास केला होता. त्या अभ्यासातून असं समोर आलं होतं की कोविशिल्ड लशीच्या 2 डोस मधलं अंतर जर का 6 आठवड्यांपेक्षा जास्त असेल तर त्याची एफिकसी म्हणजे परिणामकारकता ही 50% अधिक असते. आणि जर का 2 डोस मधलं अंतर हे 12 आठवड्यांहून अधिक असेल तर त्याची एफिकसी म्हणजे परिणामकारकता 81.3% इतकी होते. अर्थात एफिकसी वाढते. आणि हाच जो अभ्यास होता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा, त्याचा विचार करता कोविड निवारणासाठीचा जो आपल्याकडे गट आहे त्या गटाने ही शिफारस केंद्र सरकारकडे केलेली होती की आपल्याकडे सुद्धा मग या 2 डोस मधलं अंतर वाढवलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याकडच्या लोकांमध्ये सुद्धा जेव्हा दुसरा डोस घेतला जाईल तेव्हा प्रभाव वाढलेला असेल आणि एफिकसी वाढलेली असेल. त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये आपण कोरोनापासून स्वतःचं रक्षण करू शकू. आणि मग या शिफारशीचा विचार करून केंद्र सरकारने असा निर्णय घेतला की आता आपण या 2 डोस मधलं अंतर वाढवणार आहोत. आणि आता आपल्याकडे 12 ते 16 आठवड्यांनी कोविशिल्डचा दुसरा डोस घ्यायचा आहे. पण असाही आरोप होतोय की आपल्याकडे लशीचा जो मोठा तुटवडा आहे त्याचाही विचार करता हा निर्णय घेतला गेलेला असू शकतो, असा आरोप किंवा असे दावे सुद्धा केले जात आहेत. हो, आता या निर्णयामुळे फायदा होईल का? एक्सपर्ट लोकांचं काय म्हणणं? निश्चित या निर्णयाने फायदा होईल. तो कसा होईल तर जसं मी सांगितलं एफिकसी वाढतेय. एफिकसी 81.3% वाढतेय. आणि त्यामुळे जर का आपण 12 आठवड्यांनी हा डोस घेतला तर आपण कोरोनापासून स्वतःचा बचाव जास्त प्रमाणात करू शकतोय. हा तर महत्वाचा मुद्दा आहेच आहे. पण दुसरा महत्वाचा मुद्दा तो असा आहे की बघ, अगोदर हे डोस 6 ते 8 आठवड्याने आपण घेत होतो. ओके, म्हणजे पुढच्या जेव्हा 6 ते आठवड्याने घेत होतो त्याच्यामध्ये आता वाढवून 12 ते 16 आठवडे इतकं झालंय. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आता पहिला डोस कमीत कमी काळात पोहोचणार आहे. ही सगळ्यात पहिली महत्वाची बाब आहे. जर का आपण म्हंटल की पहिला डोस घेण्यानं काय होतं, एकच डोस जर का जास्त लोकांना मिळतो तर त्याने किती फायदा होईल, तर निम्म्याहून जास्त परिणामकारकता म्हणजे निम्म्याहून जास्त प्रभाव या पहिल्या डोसचा असतो. आणि त्यामुळे जे लोक आता कमीत कमी काळामध्ये पहिला डोस घेतील ते सगळे निम्म्याहून जास्त सेफ असतील. त्यामुळे या निर्णयामुळे आपल्याकडची जेवढी जनता आहे, जेवढी लोकसंख्या आहे ते डोस घेऊ शकणार आहेत पहिला, ते सगळे निम्मे सेफ झालेले असतील. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की काहीच नसण्यापेक्षा निदान निम्म सेफ असणं कधीही चांगलं. अगदी बरोबर. पण आता ज्या लोकांनी ऑलरेडी बुकिंग केलंय त्या लोकांनी आता काय करायचं? येस, हा प्रश्न खूप जणांना पडलाय की आम्ही तर हा निर्णय याच्या अगोदरच बुकिंग केलेलं होतं, मग आता आमचं रद्द होणार का, आमचा सुद्धा डोस पुढे जाणार का, असे प्रश्न लोकांच्या मनात आहे. पण अशा सगळ्यांना मी सांगू इच्छिते की काहीच काळजी करायची गरज नाहीये. कारण सरकारकडून हे सुद्धा सांगितलं गेलंय की ज्यांनी या निर्णयाच्या अगोदरच नोंदणी केलेली आहे, ज्यांना या निर्णयाच्या अगोदरच पुढची तारीख दिली गेलेली आहे, बुकिंग केलं गेलेलं आहे,
त्यांचं बुकिंग रद्द होणार नाहीये. कोविन पोर्टल वरती सुद्धा हे बुकिंग रद्द केलेले दिसणार नाही आणि तसे बदल आता कोविन पोर्टल मध्ये सुद्धा करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही खूप चांगली आणि दिलासाची बाब आहे की ज्यांनी अगोदर नोंदणी केली आहे त्यांना त्यांचा दुसरा डोस ठरल्याप्रमाणे अगोदरच्या 6 ते 8 आठवड्यांनीच मिळणार आहे. म्हणजे कुठलंच टेन्शन त्यांना घ्यायची गरज नाही. आता यामुळे अजून एक लोकांच्या मनात प्रश्न आहे की लसीकरण संपायला अजून जास्त वेळ जाणार. म्हणजे जे पूर्ण 2 डोसेस व्हायला पाहिजे त्याला संपायला अजून जास्त वेळ जाणार आणि मग त्यामुळे नुकसान नाही का होणार? बरोबर आहे. आता जसं आपण म्हटलं की 6 ते 8 आठवड्यांवरून आपण आता 12 ते 16 आठवड्यांवर आलोय. म्हणजे वाढलेला आहे निश्चितच. जर का आपण 6 ते 8 आठवडे जेव्हा आपल्याकडे कालावधी होता कोविशिल्ड साठीचा, तर कोविशिल्ड ही लस मोठ्या प्रमाणावर भारतात दिली जाते. त्यामुळे सगळ्यात पहिला मुद्दा तर हा आहे की हो, कोविशिल्डच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेतला गेला तर त्याचा परिणाम एकंदरीतच भारताच्या लसीकरणावरती पडतो. त्यामुळे हा जो कालावधी वाढलेला आहे त्याने लसीकरणावरती फरक पडणार आहे. आता आपल्याकडे लशीचा तुटवडा आहे, आपल्याला लस उशिरानं मिळते, त्यामुळे आत्ताच्या गतीने लसीकरण जे चालू आहे त्याचा जर का विचार केला तर 1 वर्षात पूर्ण महाराष्ट्रात लसीकरण पूर्ण होईल असा अंदाज आहे. पण आता जर का हा निर्णय त्यानंतर आलेला आहे की 12 ते 16 आठवड्याने आपण दुसरा डोस घेऊ शकतो, तर त्याने मग अजून पुढचे काही महिने लागू शकतात. म्हणजे 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी आता लसीकरण पूर्ण व्हायला लागू शकतो आणि त्याच्यामध्ये जर का या मधल्या काळामध्ये 3ऱ्या लाटेसंदर्भातली शक्यता वर्तवली गेलेली आहे. 3ऱ्या लाटेनंतरही कोरोना वाढला किंवा अजून 4थी सुद्धा लाट आली, कारण की काही देशांमध्ये 4थी लाट आलेली आहे. त्यामुळे आपण पूर्णपणे नाकारू शकत नाही की असं काहीच होणार नाही. मग जर का असं काही झालं तर तेव्हा आपण निम्मे तर सेफ असू पण पूर्ण सेफ नसू ना. त्यामुळे नुकसान तर होईलच हे डेफिनेटली. आणि सामना या 2ऱ्या 3ऱ्या लाटेशी करण्यासाठी आपण पूर्णपणे तयार नसू हे सुद्धा तितकंच खरंय. त्यामुळे लसीकरण लांबणार आहे, त्याचा हा परिणाम निश्चितच होईल की आपण निम्मे सेफ असलो तरी पूर्ण सेफ नसू, त्यामुळे नुकसान होऊ शकतं. आपण अगदी बिनधास्तपणे या 3ऱ्या आणि 4थ्या लाटेला सामोरे जाऊ असं होणार नाही. तर हे नुकसान आहे असं मी निश्चित म्हणू शकते. अच्छा. आणि आता यालाच घेऊन एक शेवटचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे. आता हे कोविशिल्ड बाबत हा निर्णय झालाय, पण इतर ज्या वॅक्सिन आहेत, कोवॅक्सिन आहे किंवा स्पुतनिक आताच आली आहे, सो त्याबद्दल काही निर्णय असा झालेला आहे का? नाही, या संदर्भात म्हणजे कोवॅक्सिन स्पुटनिक या दोन्ही लशींसंदर्भात कुठलाच असा निर्णय झालेला नाहीये. कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची जी लस आहे आपल्याकडे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिली जाते. सगळ्यात जास्त प्रमाण हे कोविशिल्डचं असलं तरी त्याच्या खालोखाल कोविशिल्डचं असलं तरी त्याच्या खालोखाल कोवॅक्सिन सुद्धा दिली जाते. तर ज्यांनी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांना 28 दिवसांनीच पुढचा डोस घ्यायचा आहे. त्या संदर्भात कुठलीही नवीन माहिती आलेली नाहीये, कुठली नवीन घोषणा झाली नाहीये. त्यामुळे या लसीकरणामध्ये काहीच बदल होणार नाहीये. त्यामुळे ज्यांनी हा पहिला डोस घेतलाय त्यांना त्यांच्याच वेळात दुसरा डोस मिळणार आहे. त्यांच्या कुठल्याही रुटीन मध्ये बदल होणार नाही. सरकारकडून सुद्धा असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. सुपर. आणि आय होप की सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोकांना कळाली असतील आणि लोकांच्या मनात जे काही डाऊट्स असतील ते सगळे क्लिअर झाले असतील. थँक्यू सो मच, तू वेळ दिलास त्याबद्दल. आणि पुढचा जेव्हा आपलं लाईव्ह होईल, जेव्हा समोरासमोर होईल, लेट्स होप तू लस घेतलेली असेल. येस, मी लस घेतलेली असेल आणि तू सुद्धा लस घेतलेली असेल अशी मी अपेक्षा करते. नक्कीच, तुम्ही सुद्धा लस घ्या. आणि लस घेतली असेल तरी सुद्धा तुम्हाला मास्क कंपल्सरी आहे, सॅनिटायझर कंपल्सरी आहे, सोशल डिस्टन्सिंग कंपल्सरी आहे. सगळ्या नियमांचं पालन करा. आणि अशाच लेटेस्ट घडामोडींसाठी व्हिजिट करा मुंबईतक.in ला. आणि युट्यूबला तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला. लवकरच पुन्हाच भेटू अशाच एका नवीन आणि महत्वाच्या विषयावर बोलायला. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. लॉग इन करा मुंबईतक.in वर.